हॅलो, गुड मॉर्निंग. काय चाललंय तुमचं? एवढ्या सर्व बॅगा घेऊन आम्ही निघालोय गोव्याला जाण्यासाठी आणि गोव्याचा प्लॅन आमचा अचानक ठरलाय. आधी काहीच प्लॅन नव्हता. वेळेवर प्लॅन केला, बॅग भरल्या आणि सर्व अरेंज केल्या गाडीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण ही माझी पहिली ट्रिप आहे गोव्याची. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. बसल्या बसल्या ब्रशने डॅशबोर्ड साफ केला आणि मिरर पण चार्जिंगला लावला. आणि बऱ्याच वेळा अनप्लॅन ट्रिपच सक्सेसफुल होता, तर त्यातलीच ही एक ट्रिप आहे. ऑलमोस्ट 1 वर्षापासून आमची ह्या ट्रिपची प्लॅनिंग सुरू होती, बट कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कॅन्सल होत होती. म्हणूनच ठरवलं की आता प्लॅनच नाही करायचं. अँड फायनली आमची ट्रिप स्टार्ट झाली आहे. रस्त्यात भूक लागेल म्हणून रात्रीच आळूवडी बनवून घेतली होती. आळूवडी कशी बनवायची हे मी माझ्या सासूबाईंकडून शिकली आहे, कारण त्यांची जी बनवायची पद्धत आहे ना, त्यामुळे खाताना घशाला अजिबात खवखव करत नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्हाला जर आळूवडीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रात्री फक्त स्टीम करून ठेवली होती आणि सकाळी याला शॅलो फ्राय केलं. डीप फ्राय नाही केलं, कारण तेलकट नाही चांगली लागत आणि ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं कमी तेलकट खाल्लेलंच चांगलं असतं, म्हणून मग फक्त शॅलो फ्राय केली. आणि खरंच आळूवडी खूप छान झाली होती. आणि हो, माझे गोव्याचे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग बघण्यासाठी मला नक्की फॉलो करून घ्या. आता मी तुम्हाला भेटेल गोव्याला नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.